नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मँगोपासून मस्तपैकी अशी मँगो आईस्क्रीम ही रेसिपी तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मस्तपैकी असा एक आंबा घेतलेला आहे. आंबा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण आता या आंब्यातला गर आहे तो काढायचा आहे. बघू शकता असा मी गर काढून घेतलेला आहे. आपण आता हा गर बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर इकडे असा एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा दूध आहे ते घालायचं आहे व आपण आता हे मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. त्यानंतर एक मिक्सरचा मी जार घेतलेला आहे. आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये जे आंब्याचा गर काढून घेतला होता तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत 2 चमचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे 2 चमचे व आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एकदम अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून मी घेतलेली आहे. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं मँगोचं पेस्ट ती घालायची आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 5 ते 6 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. थोडं असं हे पातळ होऊन जाईल. बघू शकता तुम्ही असं परतवत राहायचं आहे. त्यानंतर जी आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केली होती दुधामध्ये ती घालायची आहे व परतवत राहायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टने हे थोडंसं असं दाटसर होऊन जाईल. बघू शकता तुम्ही असं दाटसर झालं पाहिजे. आपण आता हे एका बाउलमध्ये किंवा कंटेनरमध्ये भरणार आहोत. बघू शकता तुम्ही इकडे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि कंटेनर घेतलेले आहेत. आपण आता हे असं घालायचं आहे. बघू शकता असं मी करून भरून घेतलेलं आहे. आपण आता हे फ्रीजमध्ये ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मी इकडे ओव्हरनाईट ठेवलं होतं आणि मस्तपैकी आपलं सेट झालेलं आहे मँगो आईस्क्रीम. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.